राज्यामधील लाखो कुटुंबांसाठी आता रेशन कार्डवरती 2,000 रुपयांचं वितरण केलं जाणार आहे। केंद्र सरकारने आताच एक मोठी घोषणा केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब थेट पिवळा आणि केसरी रेशन धारकांसाठी निधी मंजूर केला आहे। या योजनेअंतर्गत दर महिन्याला म्हणजेच की शेतकरी बांधवांनो रेशन कार्डवरती आता 2,000 रुपये मिळणार आहेत। मित्रांनो, ही योजना राबवण्यासाठी केंद्र सरकारने विशेष टीम सुद्धा नेमली होती। सुरुवातीच्या टप्प्यावरती महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांवरती सरकारचं विशेष लक्ष होतं आणि या जिल्ह्यातील म्हणजेच की रहिवासी असाल किंवा शेतकरी असाल तर तुमच्या देखील खात्यावरती रक्कम हस्तांतरित करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू केली होती आणि आता ही योजना संपूर्ण महाराष्ट्रभर लागू करण्याचा विचार सरकार करत आहे। त्यामुळे जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल आणि ते पिवळं किंवा केसरी असेल तर तुमच्यासाठी आतापर्यंतची सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी नुकतेच आता एका उच्चस्तरीय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये स्मार्ट रेशन आणि डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून या संकल्पनेवरती भर दिलाय। जागतिक स्तरावरती म्हणजेच की इंधन आणि अन्य धान्य पुरवठावरती जे बदल होत आहेत त्याचा परिणाम आपल्या देशातील किंवा राज्यातील जे गरजू आणि गरीब शेतकरी बांधव आहेत त्यांच्यावरती होऊ नये यासाठीच फक्त आता गहू आणि तांदूळ न देता रेशन कार्डवरती आता आर्थिक मदत देखील या ठिकाणी दिली जाणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी निधी हा आता राज्य सरकारकडे सुपुत्र केलाय। पिवळं व केसरी रेशन धारकांना आता यामध्ये पात्र देखील ठरवण्यात आलंय। तर ज्या लोकांकडे म्हणजेच की पांढरं रेशन कार्ड आहे तर त्यांना या योजनेचा 1 रुपया सुद्धा म्हणजेच की लाभच दिला जाणार नाही। त्यामुळे फक्त पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्कीच आता व्हिडिओला लक्षपूर्वक ऐका। चॅनलवरती नवीन आलेले असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा, व्हिडिओला देखील लाईक करा। तर आता संपूर्ण माहिती आपण सविस्तरपणे पाहणार आहोत। नेमकी केंद्र सरकारच्या माध्यमातून या योजनेसाठी काय अटी लावण्यामध्ये आलेले आहेत का, नेमकी कोणत्या शेतकरी बांधवांना केव्हा 2,000 रुपये जमा होणार आहेत, आता हे सविस्तरपणे आपण पुढे 1 ते 2 मिनिटांमध्ये जाणून घेणार आहोत। त्यामुळे नक्कीच वेळ काढून व्हिडिओला पाहत चला, लक्षपूर्वक व्हिडिओला पाहत चला, जेणेकरून तुम्हाला सर्व काय माहिती सविस्तरपणे समजणार आहे। आता पुढे पहा। केंद्र सरकारने शेतकरी बांधवांनो यासाठी 10 दिवसाचा टाइम देखील दिलेला आहे। केंद्र सरकारच्या आदेशानुसार म्हणजेच नरेंद्र मोदी साहेबांच्या आदेशानुसार पुढील 10 दिवसामध्ये पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती ही रक्कम म्हणजेच की जमा होण्यास या ठिकाणी डीबीटी द्वारे सुरुवात होईल। पण ही प्रक्रिया तुम्हाला सोपी वाटत असली तरी त्यातल्या काही तांत्रिक बाबी तुम्हाला संपूर्ण माहित असणं गरजेचं आहे। आज नरेंद्र मोदी साहेबांनी तुमच्यासाठी घोषणा केली आहे आणि ही घोषणा म्हणजे तुमच्या म्हणजेच की हक्काची म्हणजेच की पहिली पायरी असणार आहे। जर तुम्हाला ही रक्कम वेळेवरती हवे असेल तर आता पुढची 2 मिनिटे शेतकरी बांधवांनो लक्षपूर्वक ऐका, मोबाईल हातामध्ये धरून सविस्तर माहिती या ठिकाणी समजून घ्या, जेणेकरून तुम्हाला देखील या योजनेचा या पात्रतेमध्ये बसाल आणि तुम्हाला देखील सविस्तरपणे याचा लाभ मिळेल। सरकार फक्त तुम्हाला गहू आणि तांदूळ हे रेशन दुकानावरती देत होतं, परंतु आता तुम्हाला त्याच सोबत रक्कम देखील जमा करण्यामध्ये येणार आहे आणि ही रक्कम महाराष्ट्रातील खाजगी आणि सरकारी बँकांमध्ये आता डीबीटीच्या अंतर्गत म्हणजेच की पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते जमा करण्यामध्ये येणार आहे। त्यामुळे आता निवेदन आणि तुमच्या बँकाची माहिती आणि तुमच्या रेशन कार्डाची माहिती आणि तपशील ही आता संपूर्ण माहिती गोळा करत आहे। थेट तुमच्या बँक खात्याशी आधार कार्ड जोडणं असणे अनिवार्य आहे। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी जोडलेलं पाहिजे, तरच तुम्हाला या योजनेचा या 2,000 रुपयांचा लाभ या ठिकाणी मिळणार आहे। लाडक्या बहिणींना जसा लाभ मिळतो अगदी त्याचप्रमाणे तुम्हाला रेशन कार्डवरती देखील लाभ मिळणार आहे। त्यामुळे सरकारी आणि खाजगी बँकांमध्ये खाते असणाऱ्या नागरिकांनो तुमच्यासाठी पुढील 2 मिनिटे अतिशय महत्त्वाचे आहेत। नागरिकांनो, आतापर्यंत फक्त गहू आणि तांदूळ हे तुम्हाला रेशन दुकानावरती मिळत होतं, पण आता रोख रक्कम आता सरकारनं म्हणजेच की आर्थिक सहाय्य देण्याचा आता निर्णय घेतलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र सरकारने पाठवलेला लाभ हा नागरिकांच्या खात्यावरती अंतिम टप्प्यामध्ये वितरित होणार आहे। त्यामुळे तुम्हाला जर का लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे 10 दिवसांची या ठिकाणी मुदत आहे। ही योजना केंद्र सरकारने अन्न सुरक्षा विषय म्हणजेच की आखली आहे। आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलंय की या महागाईच्या काळात म्हणजेच की सर्वसामान्यांच्या खिशाला ताण येऊ नये यासाठी ही योजना आखण्यामध्ये आलेली आहे। सरकारने फक्त एक म्हणजेच की राजकीय अंमलबजावणी नसून एक मोहीम बजावणी या ठिकाणी शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी सुरू केली आहे आणि या योजनेचे पैसे तुमच्या खात्यात जमा करण्यापूर्वी सरकारची एक विशिष्ट डिजिटल प्रणाली
टीम तुमची विशिष्ट म्हणजेच की माहितीची पडताळणी या ठिकाणी करत आहे. हे नियोजन म्हणजेच की अत्यंत पारदर्शक असणार आहे, जेणेकरून संपूर्ण म्हणजेच की गरजू शेतकरी बांधवांपर्यंत हा लाभ नक्कीच पोहोचणार आहे. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून 2,000 रुपये जमा झाल्याचा मेसेज हा आता फक्त पिवळ्या आणि केसरी रेशन धारकांनाच येणार आहे. या योजनेसाठी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून निश्चित प्रक्रिया घोषित करण्यामध्ये आली आहे. सरकारने नियुक्त केलेल्या डिजिटल यंत्रणेद्वारे तुमच्या रेशन कार्डची पडताळणी होत असून पुढील 10 दिवसामध्ये पात्र नागरिकांची यादी देखील आता यामध्ये जाहीर होणार आहे. आणि तुम्हाला तुमचं नाव या पात्रतेच्या यादीमध्ये लावायचं असेल तर रेशन कार्ड सोबत तुमच्याकडे आणखीन एक कागदपत्र या ठिकाणी तयार ठेवा, कारण ही फक्त योजनेची घोषणा नाही तर केंद्र सरकारने एक आखलेला स्मार्ट प्लॅन आहे. योजनेची व्याप्ती वाढवण्यासाठी सरकारने 10 जिल्ह्यांची निवड केली होती, त्यामुळे सरकारने एक विशेष सरकारी प्रक्रिया आता या ठिकाणी निवड केली आहे. सरकारचं नियोजन असं आहे की या योजनेअंतर्गत रेशन कार्ड धारकांना केवळ गहू तांदूळ नाही तर आर्थिक मदतीचा आता या ठिकाणी थेट लाभ मिळावा, म्हणून यामध्ये पारदर्शक प्रणाली वापरण्यामध्ये आली. नागरिकांनो, सरकारने आता डीबीटीचं ट्रान्झॅक्शन सक्रिय केलं आहे, त्यामुळे तुमचं बँक खातं सरकारी किंवा म्हणजेच की असं खाजगी बँकेमध्ये असेल आणि त्या खात्यावरती तुमचं आधार कार्ड जोडलेलं असेल तर तुम्हाला तांत्रिक अडचणींशिवाय या ठिकाणी लाभ मिळू शकतो. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी या योजनेचे काही संकेत दिले आहेत आणि त्यानुसार भविष्यात या रकमेची वाढ होण्यात देखील शक्यता आहे. आता 10 जिल्ह्यांमध्ये यशस्वी पडताळणी पार झाल्यानंतर ही योजना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विस्तारली केली जाणार आहे. तेव्हा अधिक कडक नियम लागू केले जाऊ शकतात. त्यामुळे तुमच्याकडून आणखीन एक महत्त्वाचं कागदपत्र मागवलं जाईल. त्यामुळे जर तुमच्याकडे नागरिकांनो पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्ही 2,000 रुपयांसाठी पात्र ठरले आहात. परंतु सरकार जेव्हा वाढीव हप्ता देणार आहे तेव्हा पात्र ठरण्यासाठी उत्पन्नाची अट देखील तुम्हाला लावली जाऊ शकते. मित्रांनो, या योजनेसाठी केंद्र सरकारने जो निधी मंजूर केलाय त्याचं नियोजन अगदी शास्त्र पद्धतीनं केलंय. योजनेचा पहिला टप्पा 10 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांमध्ये राबवला जाणार असून सरकारची म्हणजेच की आकडेवारीनुसार त्या 10 जिल्ह्यातील आता अंदाजे 75% ते 80% शेतकरी बांधवांचं म्हणजेच की रेशन धारकांचं खातं म्हणजेच की शेतकरी बांधवांनो बँक खातं आधार कार्डशी जोडलेलं आहे. आणि याच 80% लाभार्थ्यांना डीबीटीद्वारे पहिली 2,000 रुपयांची रक्कम या ठिकाणी आता बँकेमधून म्हणजेच की डीबीटीच्या अंतर्गत बँक खात्यावरती दिली जाणार आहे. उर्वरित 20 ते 25% लाभार्थ्यांचं म्हणजेच की आधार सीडिंग राहिलेलं आहे. अशा नागरिकांसाठी तांत्रिक दुरुस्ती करण्यासाठी थोडासा टाइम दिला जाणार आहे. सरकारकडून निधी वितरित होत असताना पारदर्शकता वापरली जाणार आहे. त्यामुळे तांत्रिक अडचणी दूर करत गरजू लोकांपर्यंत हा निधी पोहोचवला जाईल. निधी मिळवण्यासाठी सरकारने रेशन कार्ड तर अनिवार्य केलं आहे, पण जर तुमच्या सोबत रेशन कार्डासोबतच उत्पन्नाचा दाखला असेल तर तुमच्या खात्यावरती पैसे जमा होत असताना तुमचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असणं अनिवार्य आहे. केंद्र सरकारने ग्रामीण आणि उत्पन्न गावासाठी म्हणजेच की हा निधी पोहोचवण्यासाठी डिजिटल प्रक्रियेचा अवलंब केला आहे. त्यामुळे आता शेतकरी बांधवांनो तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. पिवळा आणि केसरी रेशन धारकांसाठी डीबीटी प्रणालीद्वारे आता 2,000 रुपये टाकल्याचा अवलंब केला जाणार आहे. सरकारच्या माध्यमातून लवकरच आता या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो आता नेमकी सरकार यावरती केव्हा विचार करतंय त्यावरती आपण अवलंबून राहू शकतो. लवकरच सरकारने जर का घोषणा केली तर लवकर खात्यावरती पैसे जमा होतील. तेव्हा सरकार आता यावरती म्हणजेच की निर्णय घेतंय त्यावरती अवलंबून आपण राहू शकतो. तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.